आपण पाहिलं तर शिवसेनेचं मात्र टायटल सॉन्ग आपण सर्वांनी पाहिलं, आपण सर्वांनी ऐकलं. आणि ज्यावेळी सॉन्ग लागतं ना, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असायलाही हवा. आणि ते सॉन्ग सध्या आपण डीजेच्या माध्यमातून प्ले करतानाही पाहिलेलं आहे. महत्वाचा मॅच आहे, दोन्ही संघ मैदानावरती रेडी आहेत. एका बाजूनं संघ मैदानावरती दाखल झालाय, तो खास करून आपण पाहिलं तर टीम नाना बॉईज मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे, जो मैदानावरती प्रथमतः करेल फिल्डिंग. आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहिलं तर पोलीस 11 विरार मुंबईचा सम्राट. मैदानावरती आपण टीम येत असताना पाहू शकतायत. मॅचच्या दिशेने जाऊयात, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. सलामीची जोडी सूरज केने मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. आणि नॉस्ट्रेकिनवरती आपण पाहिलं तर नजमुल्ला एक सुंदर खेळाडू आहे, ज्यानं खेळताना मागील काही 2 ते 3 वर्षांमध्ये ज्याने मात्र चांगला खेळ दाखवलाय, तोही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी फॉरेट किंग प्रथमेश ठाकरे मैदानावरती रेडी होतोय. पहिला चेंडू प्रथमेश, पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती क्लीन बोर्ड, फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहिली प्राइजलेस विकेट आहे, ती प्राइजलेस विकेट सूरज केने. बॅक टू दी पवेलियन. गॉन. वेलकम प्रतीक, संकेत, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट तिथून मात्र प्राप्त होताना पाहायला मिळाली. आणि प्रथमेश ठाकरे मैदानावरती पहिल्याच बॉलवरती जी विकेट मिळायची होती ना, ती विकेट मैदानावरती मिळवली. आणि विकेट कोणाची मिळवलंय? ज्यानं मागच्या मॅच मध्ये या मैदानावरती अर्धशतक ठोकलं होतं. या मैदानावरती तिसरं अर्धशतक, म्हणजे पहिलं अर्धशतक काळ प्रशांत घरत अर्नाळाचे खेळाडू त्यांच्या नावावरती होतं. दुसरं अर्धशतक काळ भरत पाटील कोपरीचे खेळाडू त्यांच्या नावावरती होतं. आणि काल भरत पाटील यांच्या नावावरती जवळजवळ स्पर्धेमध्ये 130 धावा होत्या. त्याच्यानंतर आजच्या दिवसातील तिसरं अर्धशतक होतं. ते तिसरं अर्धशतक ठोकणारा खेळाडू होता सूरज केने. आणि सूरज केने मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय सूर्या नायडू. आणखीन एक महत्वाचं नाव आहे, मॅन फ्रॉम शिवडीच्या परिसरातून मात्र बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सूर्या नायडू. मैदानावरती मात्र दाखल झालायत. पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवून दिली ती प्रथमेश ठाकरे या खेळाडूनं. ब्रेक थ्रू साठी मात्र ओळखला जातो हा खेळाडू. दुसरा बॉल प्रथमेश, चांगला बॉल पण आता पाहायला मिळाला. चेंडूला मात्र आपण पाहिलं तर खास करून दिशा देण्याचा प्रयत्न. आणि बहुतांश वेळी म्हणजे प्रथमेश असेल, विश्वनाथ असेल, राहुल असेल, सूरजला पाहिला. पण नंतर रोशनही सांगितलं या मैदानावरती अनेक वेळा मी खेळलेला आहोत, अनेक वेळा मैदानाचा अनुभवी आहेत. म्हणजे बऱ्याचशा शॉर्ट टर्म मध्ये स्पर्धा या मैदानावरती होतात. त्यावेळी चॅलेंजरचा संघ नेहमी खेळला या मैदानावरती. पुण्यात मात्र कळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे येतात, बॉलला अडवलाय. फेक करेपर्यंत इथून मात्र एकदा मैदानावरती पूर्ण होईल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत. 1 रन 1 विकेट. प्रयत्न करायच्यात सूर्या नायडूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नजमुल्ला मैदानावरती चांगला खेळ दाखवायचा आहे. शॉर्ट टर्म मध्ये क्रिकेटमध्ये मात्र या खेळाडूंनी देखील आपल्या नावाची वर्णी लावल्यात. पण समोर सध्याच्या घडीला प्रथमेश चांगला बॉल पण आता मैदानावरती पाहायला मिळाला. थोडंसं बाहेरच्या दिशेने घेऊन गेले सरळ चेंडू. विकेट किपर विश्वनाथ जाधव, मॅन फ्रॉम धानिव, नालासोपारा परिसरातील धानिव गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो विश्वनाथ जाधव. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिला प्रथमेश ठाकरे. वारीट धावा धावफलकावरती 1 रन 1 विकेट. 5वा बॉल. ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळलाय. फटका फर्स्ट हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताय. तिथून मात्र कॅच कॅरी केला जाईल. फलंदाज तंबूच्या दिशेने परतेल. आणखीन एका विकेटचं पतन, मोठा झटका लागलाय नजमुल्लाच्या स्वरूपानं. विकेटचं पतन टीम मुंबई सम्राटला. 1 वरती 2 गडी बाद. मावरा घे ताजा बर्फांचा नाही जा मेले. चल पोरी जरा चिल कर राग तुझा हिल कर आगो गाली तुझी भेट कर राग तुझा हिल कर पोरी जरा चिल कर थँक्यू. नवीन मॅटर मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळतात आशिष कनुजिया दाखवत असताना आपण पाहू शकतात. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 1 रन. महत्वाच्या 2 विकेट्स आहेत त्या मैदानावरती मिळाल्यात. आणि प्रथमेश ठाकरे पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती डॉट, 5व्या बॉलवरती विकेट. आतापर्यंत लयबद्ध गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी या मैदानावरती मात्र प्रथमेश ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
शेवटचा बॉल असेल स्ट्राईकिंगवरती आशिष आलेत, कॅप्टन आहेत. आज कॅप्टन कुलची बॅटिंग मात्र आशिष कनोजीला दाखवावी लागेल, परंतु समोर आहेत प्रथमेश. स्विच इट करण्याचा प्रयत्न, परफेक्टली टायमिंग जुळलाय का? यस, डेफिनेटली जुळलाय. आशिष कनोजी यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार, 6 धाब्यांचा जिल्हा प्रमुख चषकातील षटकार. हसतय गालात शोभतय नका, केसानं चांदवली तोऱ्यानं रेत, डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा, लुगऱ्यावर फरकतीची बाजारी बटा. हसतय गालात शोभतय नका, केसानं चांदवली तोऱ्यानं रेत, डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बटा, लुगऱ्यावर फरकतीची बाजारी बटा. तेऱ्या करतो नाकवी नाही नाकवी. थँक्यू. दुसऱ्या मैदानामध्ये गोलंदाज दाखल पाहायला मिळतात मिस्टर रितेश. सेकंड ओव्हर मैदानामध्ये हाताळण्यासाठी दाखल झाल्यात. शेवटच्या बॉलवर त्याला षटकार आपण पाहिला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न करायचा होता बॉलला, परंतु षटकाराच्या बाहेर चेंडूमध्ये निघून गेला आणि 6 धाबे नाही, धाबा फलकावरती लगावलं गेलं तर मात्र 7 धाबा. 7 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ आतापर्यंत 2 विकेट. गोलंदाजी मार्क्सवरती रितेश, स्ट्राईकरवरती आपण पाहिलं तर बॅटर रेडी आहेत. पहिलाच बॉलवरती मात्र चेंडूला पाठवून दिलाय सूर्या नायडूच्या बॅटमधून, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. थँक्यू. शिवडी परिसरातील एक ब्रँड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं सूर्या नायडू. मैदानावरती मात्र पहिलाच बॉलवरती आघात केला, पहिल्याच बॉलला मात्र पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी धाबा फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 13 धाबा. गोलंदाज रितेश पुन्हा मैदानावरती रेडी. पुढचा बॉल मैदानावरती आता खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर असा चेंडू होता, त्याला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय. डिपाकॉड स्क्वेअर लेग मधून खेळाडू चेंडूवरती पुढे येतात, बॉलला अडवलाय, फेक करतायत. एक धाव मात्र मैदानावरती पुन्हा पाहायला मिळतात. एका धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 14 धावा. 14. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1.2 ओव्हर्स. 1.2 चेंडू आतापर्यंत संपला गेला. धावा धाव फलकावरती 14 धावा. चालू असलेली मॅच आपण पाहतात. मैदानामध्ये दोन्ही संघ धडाकेबाज संघ आहेत. कामगिरी चांगली दोन्ही संघाची नेहमी राहिली आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता, फटका मात्र स्वीप करायचा होता बॉलला, चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र मैदानावरती न होताना पाहायला मिळाला. स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु तिथून मात्र आपण पाहिलं चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला गेला. निर्धाव चेंडू आलाय. धावा धाव फलकावरती आहेत 14. कमबॅक करतायत रितेश. आशिषसाठी चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र फटका फसलाय. स्वतः आपल्या फॉलो मध्ये येत आहेत. चांगला कॅच कॅरी केलाय रितेशनं आणि विकेट मात्र मिळवावी देत आहेत ते आशिष कनोजी यांची. प्राइजलेस विकेट, फलंदाज बाद गॉन. थँक्यू. नवीन मैदानावरती आपण पाहिलं तर कौस्तुभ चिखलीकर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर कौस्तुभनं मात्र चांगला खेळ दाखवला होता, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे ते खेळतायत हेही पाहण्यासारखं असताना लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानावरती दाखल झालेत आणि फिल्डिंग मध्ये इथून चेंजेस पाहायला मिळत आहेत. धावा धाव फलकावरती 14. 14. लॉस ऑफ आतापर्यंत 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ चिखलीकर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. आज कशा प्रकारे खेळ दाखवतील हेही पाहण्यासारखं असणार आहेत. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रितेश. क्लीन बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल आणि जलद गतीच्या बॉलनं मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. ते आपण पाहिलं. तिथून बॅटर कौस्तुभ चिखलीकरला विकेटचं पतन. गॉन. जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई रास्ता है, कोई रास्ता है. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात अजय पाटील, मॅन फ्रॉम बरोडी.
एक दर्जेदार खेळाडूपैकी खेळाडू अजय पाटील आणि आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती जबाबदार आहेत. मुंबईच्या सम्राट टीमच्या माध्यमातून तो मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालाय आणि आज 6व्या क्रमांकावरती अजय पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतोय हेही पाहण्यासारखं असणार आहे. धावा फलकावरती 14 वरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.5 चेंडूचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय. शेवटचा बॉल इतर मैदानावरती असणार आहे. बाकी रन 14 रन 4 गडी बाद. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती रेडी. गोलंदाज समोर पाहिला तर अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी. आल्याशरने आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र कळला गेला ऑन साईडला. लोंगाचा खेळाडू मात्र चेंडूवरती येतोय, बॉलला अडवतोय, फेक करतो तो परत एकदा मैदानावरती कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर रन आहेत 7च्या सरासरीने 7.50च्या सरासरीनं 15 धावा आहेत. त्या 15 धावा मैदानावरती लगावल्या गेल्या आहेत. 4 महत्वाचे विकेट्स आहेत. त्या 4 महत्वाचे गडी वितर मात्र गमवावे लागले. टीम पोलीस 11 विरार मुंबईचा सम्राट टीमला आता 2 षटकांमध्ये काय या मॅच मध्ये बदल होईल का हेही पाहण्यासारखं असणार आहे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला एक सुपरहिट सॉन्ग. गोलंदाजी मार्क्सवर दाखल होताना पाहायला मिळतात मोनू यादव. 3रं षटक मैदानावर दाखल दाखल होत आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न होतो. 2 षटकांचा धावफलकावरती धावा आहेत 15 वरती 4 विकेट मात्र मैदानावरती गमवाव्या लागल्या होत्या. 3रं षटक मैदानावरती आपण मोनूचं पाहणार आहोत. कशा प्रकारे हाताळलं जाईल ही पाहण्यासारखं असणार आहेत. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं टीम मामा बॉईज मोरेगावचा संघ चॅलेंजरचा संघ मैदानावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल चांगला बॉल वेगवान बॉल जलद गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मोनू यादव यांच्या माध्यमातून पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपावर फेकला गेलाय. 2.1 ओव्हर्स रन 15 लॉस ऑफ 4 विकेट 15 धावा 4 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करायच्यात तुम्हाला इथून कठीण प्रसंगातून मैदानावरती बाहेर यायचं असेल तर मोठे फटके लगावावे लागतील. बॅटिंग करणारी टीम मुंबईचा सम्राट संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळतात. ऑस्टमच्या बाहेर ताळत आहेत. लेथी चांगल्या आहेत, लाईनही चांगल्या आहेत आणि रफ्तारही या गोलंदाजाकडे आहे. तो दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर पहिले 2 चेंडू मध्ये धावसंख्या धावफलकावरती 15 लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहिलं तर स्विच करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती. आता पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 16 चेंडूचा मारा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 16 लॉस ऑफ 4 विकेट. आक्रमण करायचं आतापर्यंत मोठे फटके मैदानावरती नाही आले. एक मोठा फटका वगळला पहिल्या षटकामध्ये प्रथमेश ठाकरेच्या विरुद्ध झाला होता. त्याच्यानंतर मोठा फटका नाही आला. करण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू मात्र कळला गेला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिथून मात्र रोशन चेंडूवरती वेगाने पुढे आले आहेत. बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलंय. मैदानावरती आपण पाहिलं तर काय घडलंय. 2 धाबा सेफली आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 18. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोनूचा बॉल आता मात्र कळला. गॅपमध्ये सरळ चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतात धावा 4. जिल्हा प्रमुख चषकातील चौकार. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 22 धावा 4 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये अजूनही बाकी आहे. पुन्हा फटका छानरित्या कळला. क्षेत्ररक्षक आहे तिथून बॉलला अडवलाय. सुंदररित्या क्षेत्ररक्षक मैदानावरती पाहायला मिळतं. रोशन यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. 1 धावाला एका धावानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील मोनू यादवचा आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूमध्ये धावा खर्च केला. जवळपास 8 धावा त्याच्या षटकामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून मात्र आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होताना पाहायला मिळाला. सूर्या नायडू स्वतःवरती आता मात्र नाखुश होताना पाहायला मिळत आहेत. षटक संपलं गेलं मैदानावरती आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत
23 वरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असतील. मुंबईचा सम्राट आणि दुसऱ्या बाजूने टीम आपण मैदानावरती पाहू शकतायत. मॅच मध्ये चॅलेंजरचा संघ आहे तो आज टीम नामा बॉयज मोरेगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत आणि पुन्हा येऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानामध्ये दाखल होता मिस्टर आसिफ. आसिफ मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चौथं षटक मैदानामध्ये आपण पाहिलं तर आसिफ यांचा पाहायला मिळेल. धावा धपलक्यावरती 23. आसिफचा पहिला बॉल आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र कळला गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये जाऊन डीप मधून मात्र बॉलला जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 25 धावा 4 गडी बाद. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भिवंडीच्या स्पर्धेमध्ये फटका छान रित्या कळला. पुन्हा ऑन साइडला टर्न केला. बॉलला चेंडू मात्र निघून जाईल गॅप मधून सरळ सीमा पार चौकार. आणि डीजेला थांबवतो कारण की आपल्यामध्ये व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतात. वसई लाईव्हचे संपादक आहेत आदरणीय सन्मान्य दिनेश गुप्ता साहेब यांचं या मंचावरती आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतात. प्रमुख मैदानावरून त्यांना आपण येत असताना पाहू शकतात. दिनेश गुप्ता साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा धावफलकावरती 29 धावा 4 गडी बाद. थँक्यू डीजे. फटका कळला. पुन्हा गॅप मध्ये कळला. चेंडू मात्र इंटू द गॅप मधून निघून जाईल का. क्षेत्ररक्षक एफर्ट चांगले लावले होते परंतु मैदानावरती तिथून बॉल निघून जाईल सरळ सीमा पार. मिळतं धावा 4. बॅक टू बॅक आलेला चौकार. आदरणीय दिनेश गुप्ता साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा धपलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 33 धावा 4 गडी बाद. चेंडूचा कस संपला गेला 3.3. अजूनही उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 3. किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा खेळायचा प्रयत्न अजय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र मैदानावरती घेतले गेले आहेत. अजय पाटीलचा आतापर्यंत रूप जर पाहिलं तर खेळताना खूप सुंदर पाहायला मिळतात. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती होतोय. 2 धावा पुन्हा इझिली मैदानावरती कंप्लीट होत आहेत. आणि इथून आता मैदानावरती आपण विचार केला तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. टीमची टोटल धावसंख्या 35. 2 चेंडू निर्णायक आहेत. 2 चेंडू निर्णायक आहेत. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथून 2 चेंडू मध्ये 6-7 धावा 42-43. फटका छान रित्या कळला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर प्रॉपर बॉडीचा बॅलन्स देखील बनवला आणि चेंडूला मात्र कळलं गेला आहे. क्षेत्ररक्षक पाटला करेपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पार. मिळता धावा 4. आणखीन एक चौकार. काही प्रेक्षक बसलेले ते बरोबर मध्ये आहेत. बाउंड्री लाईनच्या बरोबर मध्ये त्यांना विनंती थोडंसं पाठीमागे बा. चला प्लीज. धावा 39 धावा 4 गडी बाद. इथून आता मैदानावरती एखादा षटकार आला तर 45. लढण्यासाठी धावसंख्या होऊ शकते. शेवटचा बॉल सोडून दिला मैदानावरती. आता एका गोष्टीचा उल्लेख आहे म्हणजे तिथून सूर्य नायडू का धावत आहेत. अजय पाटीलची बॅट बोलतोय. व्हाईट बॉल इशारा पंतांच्या माध्यमातून आलाय. अजय पाटील सध्या 1 मॅन शो मैदानावरती बॅटिंग करतोय. 11 चेंडू मध्ये 24 धावेची इनिंग त्यानं पेश केल्यात. मग धावण्याची गरज आहे का ही महत्वाचं आहे. म्हणजे सूर्या नायडू मैदानावरती 5 मध्ये 8 पण दुसऱ्या बाजूला अजय पाटील 11 मध्ये 24. चांगली इनिंग. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. गोलंदाज आसिफ यांना पाहिलं तर आसिफच्या षटकामध्ये 17 धावा तब्बल कुठल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये धावा मात्र कोऱ्याने वाहत असताना पाहायला मिळाल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या मात्र चांगली होऊ शकत आहेत. शेवटच्या बॉलवरती एखादा चांगला बॉल टाकला पुन्हा एकदा मॅचमध्ये चॅलेंजर संघ तिथून जो कमबॅक आहे तो कमबॅक मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा बॉल आसिफ यांचा शेवटचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर तिथून मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर मैदानावरती सहजरित्या कंप्लीट केल्यात. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. व्हाईट +1. एकूण 2 धावा आता मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. स्ट्राईक चेंज झालायत. धावा फलकावरती 42. 42 धावा. धावा 42 धावा.
शेवटच्या बॉलवरती भिरकावण्याचा प्रयत्न, म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता की सूर्या नायडू एक मोठा क्राऊड नो डाऊट, पण आज अजय पाटीलची बॅट बोलली असताना मग अजय पाटीलला स्ट्राईक चेंज करण्याची गरज होती का, की पुन्हा एकदा अजयला स्ट्राईक येण्यावरती यायचं होतं? हा तुम्हाला विचार करायचा. शॉर्ट टर्म मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती विचार करून खायच्या आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 42, 42 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि मैदानावरती करायच्या धावा 43, 43 रन ऑन दी बोर्ड्स मात्र तिथून तुम्हाला बनवायचे आहेत आणि 43 धावा मैदानावरती कशा प्रकारे बनवल्या जातील आता धावतो समालोचन घेऊन येतील परत कॉमेंट्री बॉक्समध्ये. परत मोरे सरांचा पण एक गोड आवाज आहे तो ऐकणार आहात, परंतु त्यापूर्वी दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं. चला कॅप्टन नची स्पोर्ट्स विरार आणि दुसऱ्या बाजूला माडा कॉलनी विरार. नची स्पोर्ट्स विरार आणि माडा कॉलनी विरार संघ दोन्ही संघाच्या कॅप्टन त्यांना विनंती आपण यायचं आहे. आपल्यामध्ये गुप्ता साहेब उपस्थित आहेत, त्यांचा पण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी सूरजजी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सूरजजी कुलस्कर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सूरजजी कुवेसकर यांच्या शुभ हस्ते पण सन्मान करूयात. चला कॅप्टन आहे कॅप्टन नची स्पोर्ट्स विरार आणि दुसऱ्या बाजूला यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मान्यवर आज या ठिकाणी मात्र आपण बरेच आदरणीय व्यक्तिमत्वांचा मात्र मोलाचा वेळ आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहतायत. नची स्पोर्ट्स विरार अब्दुल अंकल विनंती आपण कर्णधारला पाठवायचं आहे. नची स्पोर्ट्स विरार शाखा प्रमुख सुनील बोंडबे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अनिकेतजी पाराबे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अनिकेत पाराबेजी आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जाणार आहेत. अनिकेत पाराबे डॅशिंग नेतृत्व आहे. चला अनिकेतजी पाराबे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. व्यासपीठावरती आज मोलाचा वेळ मात्र संपूर्ण स्पर्धेसाठी देतात, त्याबद्दल हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. चला कॅप्टन विनंती आहेत अशरफ कॅप्टनला पाठवून द्या. मॅच सुरू आहे मैदानावरती पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत आणि त्याच्यानंतर येणार आहोत टॉसच्या दिशेने. बरं मोरे सर जॉईन आहेत. येस थँक्यू सो मच धनंजय. आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय. किती धावांचा पाठलाग करायचा आहे हा प्रश्न विचारला असता कानामध्ये हळूच ऐकायला आलं 43 धावा आणि या 43 धावांचा पाठलाग करत असताना प्रथमेश ठाकरे गुड्डूच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार. व्हेरी फर्स्ट बॉल सीमारेखा पार षटकार. अश्विनी थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे हा पटका खेळला होता. मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला आणि प्रथमेश ठाकरे ज्या वेळेला मैदानात आले त्यावेळेला त्यांनी समोर पाहिलं त्यांच्या नावाचा एक स्टँड बनवण्यात आलेला आहे.
प्रथमेश ठाकरे गुड्डू स्टँड आणि हा स्टँड काय त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत, परंतु त्या अगोदर या 43 धाबांचा पाठलाग करत असताना काय योग्य सुरुवात झाली का? अटॅकिंग खेळ करण्यासाठी 2 धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला विश्वनाथ जाधव सुप्रीमो सारख्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकणारा खेळाडू, तर त्याच्या साथीनं 10PL सारख्या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीजचा खिताब जिंकणारा खेळाडू. म्हणजे दोन्ही मोठे खेळाडू मोठ्या पटलावरचे आहेत, परंतु फकीरा काही कमी नाहीये. हा सुद्धा कमबॅक करणं जाणतो. यावेळेला कट केलाय बॅकडॉ पॉइंटला भेदत असणारा चेंडू निघून गेला, सीमा रेखा पार, चमकार. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचंय. नची स्पोर्ट्स विरार आणि म्हाडा कॉलनी विरार. मित्र आता तर दुसरी मॅच आहे, त्यामुळे जास्त विलंब लावू नका. पहिल्या फेरीतल्या सामन्यासाठी आपण खूप वाट पाहिलेली सर्व आयोजन कमिटीने, आणि त्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी तरी जास्त कॉल द्यायला लावू नका ही विनंती आहे. हो इथे बसून फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्वीप नव्हे, ही फक्त दिशा द्यायची होती आणि त्यामध्ये अपयशात लागते. फकीराने चांगला कमबॅक केलाय. फकीरा पहिल्या 2 चेंडूवरती जरी प्रहार झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कमबॅक करणं जाणतात. इथून 1 ते 2 विकेट न्यामाबाई चॅलेंजरसाठी अडचणी वाढवू शकतात, परंतु ते मोठी विकेट कधी येणार किंवा ते डॉट बॉल कधी येणार याची उत्सुकता लागली आहे समस्त मुंबई सम्राटच्या संघाला. यावेळेला लॉक केलं चेंडूला, चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. असं वाटलं होतं की फकीर इथून कमबॅक करतोय, परंतु कमबॅक झालेला नाहीये, कारण प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा तुटून पडले चेंडूवरती. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय. ओहो व्हॉट अ फील्ड. जबरदस्त रीतीने चेंडूला अडवलाय, आतमध्ये फेकलाय. तोपर्यंत 1 धाव डाऊन पूर्ण केली जाते आणि पंच चेक करणार आहेत चेंडू सीमारेखा पार आहे की नाही. अंपायर्स चेक करतील आणि त्यानंतर निर्णय आपल्या मैदानाच्या आतमध्ये येईल. परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. रिझल्ट काही असो, परंतु एफर्टला दाद देणं गरजेचे आहे आणि ते एफर्ट अतिशय शानदार होते. 16 धाबा धावफलकावरती आहेत. येस इट इज अ गॉन फॉर 6 धाबा, कारण ज्या वेळेला चेंडू अडवला गेला त्यावेळेला आधी पाय बाहेर होते. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार आहे का? येस इट इज गॉन फॉर 6. षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक कधी धाबा या 28 वरती थांबल्यात. व्हॉट अ स्टार्ट. चला पहिलं षटक संपन्न झालं. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आलाय योगेश पालेकर. योगेश पालेकर समोर यावेळेला विश्वनाथ जाधव असतील. धानिवचा हा खेळाडू. पहिला चेंडू टप्पा पडला तर बाहेरच्या दिशेने वळाला आहे आणि वळत असताना कोणत्या प्रकारची हरकत पंचांच्या दिशेने पाहायला मिळत नाही, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
बॅक करणं गरजेचं असणार आहे. पहिलं षटक 28 धावांचं आलं म्हणून काय झालं, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्यात ज्या असं वाटलं होतं की विजयी झालाय आणि त्यावेळेला त्या घशातून काढल्या गेल्यात. यावेळेला हा पॅडल स्वीप पूर्णपणे पॅडल स्वीप नव्हता, परंतु ज्या प्रकारे चेंडूला खेळले कोणताही क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात नाही, प्रोटेक्शन नाहीये, याचा जर तो चेंडू निघून गेला फाईन लेग सीमा रेखा पार, चौकार. चौकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गपती सज्ज होईल. 43चा पाठलाग करत असताना आता इक्वेशन 16-11 अशी आहे. आणि उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर ज्या वेळेला चेंडू निघून गेलाय, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. मैदानाची भौगोलिक रचना पाहता सर्वांनी वर्तवलं होतं की 80-90च्या धावा प्रत्येक मॅचमध्ये दिसतील, परंतु काही मॅचचा अपवाद बघता बाकी मॅचेसमध्ये तर 50शी पार होताना सुद्धा नाकी न आलेत. म्हणजेच गोलंदाजीचा सुद्धा बोलबाला या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून आपण पाहिलाय. स्विचेटचा अटेम्प्ट, विश्वनाथ जाधवचा या चेंडू आणि तो चेंडू मात्र कोणत्याही प्रकारे बॅटला स्पर्श न करत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 15 मध्ये 10. पुन्हा एकदा बीट आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू टिचून मारा केला गेलाय. पाय शोल्डर डाऊन नाही आहेत. योगेशने ज्या वेळेला पहिला चेंडू हाताळला त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास साफ झळकत होता त्याच्या त्या चेंडूमध्ये. आणि तो आत्मविश्वास कशाचा होता तर पहिल्या षटकामध्ये झालेला जो काही खेळ तो मी विसरलोय असं सांगणारा तो आत्मविश्वास होता. आणि म्हणूनच या षटकामध्ये आतापर्यंत विश्वनाथ जाधव याला रोखून धरलंय, धावा बनवू दिलेल्या नाही आहेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आतून बाहेर निघणारा चेंडू इनसाइड आउट. चेंडू निघून चाललाय, कट होतोय चेंडू आणि त्यामुळे जे ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा आहे विश्वनाथचा तो मात्र कुठे ना कुठेतरी फसत असताना. 5 चेंडूचा खेळ, त्यामध्ये जवळजवळ 4 चेंडू निर्धाव आलेत, एक बाईट आला, एक चौकार आलाय. पुन्हा एकदा योगेशचा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचं होतं, लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फील्ड करेल तोपर्यंत एकदा येते. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकती दाब आहेत 34. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 9. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समॅन, या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समॅन. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण, वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात. थँक्यू डुजे. मयंक मांगेला या वेळेला नवीन गोलंदाजी मार्गवरती येतोय. लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस निरंजन चिंदरकर यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा. विश्वनाथ ज्या चेंडूंवरती बीट झालेत तेच चेंडू सातत्याने आणि वारंवार हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होती ही जमेची बाजू आहे. स्ट्राईक रोटेट सिंगलदा डाऊन 22च्या रूपाने कंप्लीट झाली. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. दोन्ही कर्णधार आलेत का? चला टॉस करून घ्या. या आपण मंचावरती यायचंय. ओहो, स्विचिट सीमारेखा पार, षटकार 6 धावा. प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण, वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण, वारेटवाल्या प्रथमेश दादाचं. थँक्यू. लोकप्रिय खेळाडू प्रथमेश ठाकरे, खास करून या विभागामध्ये खूप अगोदरपासून म्हणजे गेले 5-6 वर्षाच्या अगोदरचा काळ जरी गेला तरी सुद्धा प्रथमेश ठाकरे इकडे खेळताना दिसायचा. इथूनच खेळत असताना मोठा होत गेला. ग्रामीण क्रिकेट वारेट गावामधून खेळले, परंतु व्यावसायिक पटलावरती खेळण्याची संधी इकडूनच त्याला निर्माण झाली. म्हणूनच त्याचे करोडो फॅन हे या नालासोपारा वसई विरार परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला माडा कॉलनी विरार कर्णधार आलाय का? नची स्पोर्ट्स विरारचा कर्णधार आलाय. टॉस करायचा आहे. दापलकती दावा 41. अजूनही 2 धावांची गरज आहे. विश्वनाथ जाधव सूर गवसेल का? नाही. प्रथमेश ठाकरे समोरच्या दिशेने खेळले, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार 6 धावा. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम
न्यामा बॉयज चॅलेंजर या संघानं थँक्यू आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम माडा कॉलनी विरार या संघटनेने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण सजावून घ्या. आणि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. माडा कॉलनी विरार नची स्पोर्ट्स विरार आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि आता झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय प्रथमेश ठाकरे.